मस्त झालेला आहे आपल्या चपातीचा उरलेला चपातीचा चिवडा। अशी रेसिपी जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर चला आपण रेसिपी सुरू करूया, एकदा नक्की बघा। तर बघा मंडळी, ह्या उरलेल्या चपात्या आहेत तर बघा 1 2 3 4 आणि 5। तर अशा 5 चपात्या उरलेल्या आहेत। तर म्हटलं नेमकं आता बनवावं तरी काय, तर म्हटलं चला आता आपण चिवडाच ट्राय करूया। तर बघा चपाती अशी ना तोडून घ्यायची आहे आणि तिला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। मिक्सरला बारीक करून घ्यायची, खूप जास्त बारीक नाही करायची। तर बघा वाटून घेतली आपण चपाती, अशी थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे। अशा प्रकारे सर्व चपात्या वाटून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर लगेच एक ताट घ्यायचं, कांदा घेतला एक मीडियम साईजचा, कांदा बारीक कट करून घ्यायचा। कांदा कट करून झाला की हिरव्या मिरच्या घ्यायच्या, आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या पण कट करून घ्यायच्या अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, जेणेकरून आपण खात नसाल तर आपल्याला त्या मिरच्या काढून टाकता येतील। त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची। इथे कढीपत्ता पण होता माझ्याकडे, मी तो पण घेतलेला आहे। त्याच्यानंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून घ्यायची। कढई आपली गरम झाली की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की शेंगदाणे त्याच्यामध्ये आता आपण तळून घेणार आहोत। मस्त आपले शेंगदाणे लालसर होईपर्यंत तेलामध्ये त्याला तळून घ्यायचं आहे। शक्यतो शेंगदाणे तळूनच टाकायचे, भाजून नाही टाकायचे। तळलेले त्याची टेस्ट याच्यामध्ये छान लागते। नंतर शेंगदाणे असे काढून घ्यायचे। नंतर लगेच त्यामध्ये मोहरीची फोडणी देऊन घ्यायची। तेलात मोहरी टाकून घ्यायची। आपली मोहरी चांगली तडतडली की पहिले तेलामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि लगेच मग कांदा टाकून घ्यायचा। कांदा आणि हिरवी मिरची चांगली सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायची। कढीपत्ता टाकून घ्यायचा वरतून, मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया। तर मसाल्यांमध्ये जास्त काही मसाले वापरलेले नाहीत, थोडीशी लाल तिखट टाकून घेतली आहे आणि एकदम थोडासा असा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे, अर्ध्या चमचाभर। आणि आता कलरसाठी थोडीशी हळद टाकून घ्यायची। मिक्स करायचं सर्व आणि आता त्याच्यामध्ये जो आपण चिवडा वाटून घेतला होता किंवा चपात्याचा भुगा म्हणा, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा। तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। त्याच्यानंतर आपण वाटलेल्या चपात्या टाकून घेतले की असं सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची वरतून आणि मस्त पुन्हा एकदा आहे ना 1 मिनिटासाठी चांगलं याला परतून घ्यायचं। थोडासा गॅस मिडियमच ठेवायचा, खूप जास्त फास्ट करायचा नाही गॅस।
आणि मस्त असा आपला चिवडा रेडी झालेला आहे. आपल्या चपात्यांचा काय फेकण्यामध्ये पण नाही गेल्या. मस्त असा कलर किती छान आला आहे आणि पाहता क्षणी खाऊ वाटेल इतका छान असा आपला चिवडा दिसत आहे आणि खायला तो खूपच टेस्टी झाला होता मंडळी. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी आपलं चॅनल प्रतीक्षाच कांबळे होम किचन या पेजला लवकर